की जरा 100 करोड बजेट असलेला पहिला मराठी मूवी असेल तर मराठी ऑडियन्सनी या मूवीला बघितलं पाहिजे की नाही बघितलं पाहिजे। आतापर्यंत जे बाहेरचे प्रोड्युसर्स होते किंवा मराठी प्रोड्युसर्स होते त्यांनी मराठी मूवीला कधी बिग बजेट म्हणून बघितलंच नाही। त्यांनी ऑलवेज मराठी मूवीला असं बघितलं की थोडे पैसे टाका आणि जास्त पैसे काढा। तर 2014 पासून ते 2022 पर्यंत रितेश देशमुखनी 4 वर्षाच्या गॅप मध्ये 3 मूवीज केलेत आणि तिघं मूवीचं बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन बघायला गेलं ना तर ते पण खूप सरप्राइझिंग आहे। आणि हा मूवी जर चुकून फ्लॉप झाला तर रितेशचं जेवढं नुकसान होणार नाही ना त्याच्यापेक्षा जास्त नुकसान मराठी सिनेमाचं होईल। तर हा व्हिडिओ पूर्णपणे अनस्क्रिप्टेड आहे, माझ्या मनात जी गोष्ट आहे मी तीच बोलतोय। 1 मेला ऑफिशियली राजा शिवाजी रिलीज होतोय, जी मच अवेटेड मराठी फिल्म आहे आणि मी स्वतः पण खूप एक्साइटेड आहे या मूवीसाठी। मला स्वतःला माहिती आहे की मी या मूवीला क्रिटिसाइज केलंय याच्या कास्टिंगवरनं किंवा रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज वाटत नाही या गोष्टीवरनं, पण मूवी बघण्यासाठी असे खूप कारणं आहेत जे मला मोटिवेट करताय आणि तुम्हालाही ते मोटिवेट करू शकतात। आता हा मराठीतला पहिला 100 करोड बजेट असलेला मूवी आहे, म्हणजे आतापर्यंत मराठीमध्ये कोणीच एवढी हिंमत केली नाही की 100 करोड बजेट असलेला मूवी प्रोड्यूस करावा। आणि दुसरं कारण म्हणजे मराठीतला सर्वात पहिला पॅन इंडिया मूवी। तर मराठी ऑडियन्सने हा मूवी आवर्जून का बघावा याच्यासाठी माझ्याकडे खूप कारणं आहेत, कारण हा मूवी जर थिएटरमध्ये बघितला नाही तर मराठी इंडस्ट्रीचा खूप मोठा लॉस होऊ शकतो। तर मी लहान असताना म्हणजे 2014 ला रितेश देशमुख याचा पहिला मराठी चित्रपट रिलीज झाला, तो म्हणजे लय भारी, आणि मी थिएटरमध्ये बघितलेला सर्वात पहिला मराठी चित्रपट तो म्हणजे लय भारी। म्हणजे माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता की मी थिएटरमध्ये जाऊन मूवी बघतोय आणि पहिलाच मूवी मी रितेश देशमुखचा बघितला होता। आणि मूवी बघितल्यानंतर मी जेवढा हाईप झालो होतो ना, मूवी पूर्ण ऍक्शन पॅक होती आणि मी आल्यावरती सर्वांना सांगत होतो की मूवी कसा आहे। मला मूवी प्रचंड आवडला होता, कारण रितेश देशमुखला त्याआधी मी हिंदी चित्रपटांमध्ये बघितलं होतं, पण मराठीमध्ये मी त्याला फर्स्ट टाइम बघत होतो आणि तो ऍक्शन हिरो म्हणून एकदम परफेक्ट वाटत होता। आणि त्यानंतर म्हणजे 4 वर्षांनी 2018 मध्ये आला माऊली, आणि तो मूवी पण मी थिएटरमध्ये जाऊन बघितला होता फक्त आणि फक्त रितेश देशमुखसाठी, की मला त्याचं ऍक्शन बघायचं होतं आणि तो मराठीमध्ये काम करतोय ते बघायला मला आवडत होतं। आणि त्यानंतर परत 4 वर्षाच्या गॅपनी रितेश देशमुख 2022 मध्ये परत आला, तो म्हणजे वेड सोबत। आता वेडच्या टायमाला सर्वीकडे चर्चा होती की वेड एक रिमेक मूवी आहे, तो चालणार नाही कारण ऑडियन्सचा बघून झालाय। आणि त्या टायमाला अशी सिच्युएशन होती की जी ओरिजिनल मूवी होती ती ऑलरेडी युट्यूबवर अवेलेबल होती आणि खूप लोकांची बघून झाली होती, आणि मला तेव्हा वाटलं होतं की यार कदाचित वेड चालणार नाही जेवढं त्याची हाईप आहे। पण याच्या अपोजिट झालं, म्हणजे वेडचं बजेट होतं 10 ते 15 करोड, त्यांनी कमवले 75 करोड। म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं मराठी इंडस्ट्रीसाठी की मराठी ऑडियन्स रितेश देशमुखला बघण्यासाठी किती एक्साइटेड आहे। तर 2014 पासून ते 2022 पर्यंत रितेश देशमुखनी 4 वर्षाच्या गॅप मध्ये 3 मूवीज केलेत आणि तिघं मूवीचं बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन बघायला गेलं ना तर ते पण खूप सरप्राइझिंग आहे। म्हणजे लय भारीचं बजेट होतं 8 करोड आणि मूवीने त्या टायमाला बॉक्स ऑफिसवरती कमवले होते 30 ते 40 करोड, म्हणजे मूवी ब्लॉकबस्टर होता। त्यानंतर 2018 मध्ये आलेला माऊली, त्याचं बजेट होतं फक्त 10 करोड आणि त्या मूवीने पण बॉक्स ऑफिसवरती 26 ते 27 करोडचा बिझनेस केला होता। आता हा मूवी लय भारी सारखा ब्लॉकबस्टर नसला तरी पण सुपर हिटच्या कॅटेगरीमध्ये येतो। त्यानंतर 2022 मध्ये आलेला वेड, तो तर खूप अनएक्सपेक्टेड होता की त्याचं बजेट फक्त 15 करोड असून पण मूवीने 75 करोड प्लसचा बिझनेस केला होता। आणि या तिन्ही पण मूवीमध्ये सेम पॅटर्न फॉलो केला गेला होता, तो म्हणजे अजय अतुलचं म्युझिक आणि 3 वर्षाचा टाइम गॅप। आणि 2022 नंतर आता 2026 मध्ये रितेश देशमुख परत घेऊन आला राजा शिवाजी। आता मूवी बद्दल खूप क्रिटिसिझम झालं, म्हणजे मी स्वतः पण त्या मूवीला खूप क्रिटिसाइज केलं की रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज वाटत नाहीये किंवा जी कास्टिंग आहे मूवीची वॉटेवर त्या सर्व गोष्टी असतील। आता या गोष्टी बाजूला ठेवून आपण मेन मुद्द्यावर बोलूया की जरा 100 करोड बजेट असलेला पहिला मराठी मूवी असेल तर मराठी ऑडियन्सनी या मूवीला बघितलं पाहिजे की नाही बघितलं पाहिजे। आणि याच्यावर माझं एकच उत्तर असेल की मराठी ऑडियन्सनी मूवी कसा पण असेल तरी बघितला पाहिजे। आणि याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सध्याची मराठी सिनेमाची परिस्थिती। मराठी मूवी सध्या एक पॅटर्न फॉलो करून चालतोय, तो पॅटर्न ब्रेक करण्यासाठी राजा शिवाजी सर्वात मोठा पर्याय ठरू शकतो। कारण आतापर्यंत जे बाहेरचे प्रोड्युसर्स होते किंवा मराठी प्रोड्युसर्स होते त्यांनी मराठी मूवीला कधी बिग बजेट म्हणून बघितलंच नाही। त्यांनी ऑलवेज मराठी मूवीला असं बघितलं की थोडे पैसे टाका आणि जास्त पैसे काढा। आणि हा मूवी जर चुकून फ्लॉप झाला तर रितेशचं जेवढं नुकसान होणार नाही ना त्याच्यापेक्षा जास्त नुकसान मराठी सिनेमाचं होईल, कारण मराठी इंडस्ट्री परत 5 ते 10 वर्ष मागे जाईल आणि कोणताच मोठा प्रोड्युसर मराठीमध्ये बिग बजेट मूवी बनवण्यासाठी पुढे येणार नाही। आणि अजून एक कारण की हा मूवी चालावा ते म्हणजे अदर इंडस्ट्रीज, जे तमिळ, तेलुगू, मल्याळम इंडस्ट्रीज आहे त्या ऑलरेडी 100 करोड प्लसच्या मूवी देऊन रेसच्या पुढे निघून गेलेत। मराठीमध्ये आतापर्यंत फक्त एकच मूवी आहे ज्याने 100 करोडचा आकडा क्रॉस केलाय आणि तो पण 2016 मध्ये, म्हणजे 10 वर्षापूर्वी। आणि आतापर्यंत मराठीमध्ये परत एकही मूवी बनला नाही ज्याला 100 करोडचा आकडा टच करता आलाय। म्हणजे मराठी सिनेमा अजूनपर्यंत अदर इंडस्ट्रीजच्या रेसमध्ये पण नाहीये। आणि राजा शिवाजी जर फ्लॉप झाला ना
तर मराठी सिनेमा रेसच्या बाहेर तर होईलच, पण त्याला परत यायला अजून 5 ते 10 वर्ष द्यायला लागतील. आता साऊथ इंडस्ट्रीवरून एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल प्रभासला घ्या, ज्यांनी बाहुबली नंतर एक पण मूवी मध्ये चांगली ऍक्टिंग केली मला असं वाटत नाही, पण तरी त्याचं स्टारडम टिकून आहे. कारण त्याची ऑडियन्स मूवी किती पण भंगार असली किंवा किती पण घटिया असली तरी ती थिएटरमध्ये बघण्यासाठी जाते. तर आपल्याला पण तेच करायचंय. आणि ऑफकोर्स राजा शिवाजी साऊथच्या काही मूवीपेक्षा ना खूप पटीने भारी असेल. हा मी एक्सेप्ट करतो की राजा शिवाजी या मूवीमध्ये काही फ्लॉज आहे, जसं की VFX झालं, मूवीची कास्टिंग झाली, बट त्या गोष्टी इग्नोरेबल आहेत. तर मूवी बघण्याआधी या सर्व गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि 1 मेला थिएटरमध्ये जाऊन मूवी नक्की बघा. मी पण फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन बघेल आणि मूवीचा रिव्ह्यू नक्की करेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.